सद्गुरुनाथ महाराज की जय। मनुष्याचं जीवन देवाने दिलं, त्यामध्ये आपले संकल्प देखील मिक्स झाले, एकरूप झाले, म्हणून आपल्याला मानव देह प्राप्त झाला। याकरता याचं उद्दिष्ट काय असावं याचा शोध आपल्या पूर्वजांनी घेतला। देह मिळाला, त्याला खायला लागतं, ल्यायला लागतं, प्रेम करायला लागतं। याच्या पूर्तीसाठी व्यवहारही पुढे येतो आणि व्यवहारातून मनुष्य इतका लंपट बनतो की स्वतःबद्दल मी कुण्या दिशेने चालून राहिलेलो आहो याचंही भान राहत नाही। म्हणून मनुष्य जीवन हे परिवर्तित जीवन आहे। याविषयी संत सांगत असताना काहींनी विचारलेला, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी विचारलेला, हो का तरंगो लहानो परी सिंधूसी नाही भिन्नो, तैसा ईश्वरी मी आणू नव्हे की मा। ईश्वर आणि माझ्यामध्ये काही अंतर नाही। अंतर जे दिसून येतं ते गुणात दिसून येतं। कृष्णाने रामाने उपेक्षित घटकांना उचललं, आम्ही उपेक्षित घटकांना अधिक उपेक्षित करतो आणि अशा तऱ्हेची सवय जडवतो। राहण्याची त्यातच इच्छा आहे, त्यांच्याच संगतीमधून आनंद घेण्याची प्रवृत्ती जागते, परंतु मी ते विचार धारण करता नाही अशा तऱ्हेचा भाव मनामध्ये बाळगतो। म्हणून तुकाराम महाराज याविषयी, आपण जरी एकरूप असलो तरीही पण एकरूपाच्या कल्पनेने विचाराने जरी आपण शांत असलो तरी वृत्ती मात्र कधी उछल घेईल या बाबतीत कोणालाही आपल्याला निश्चित करता येत नाही। म्हणून आपल्या पूर्वजांनी म्हणजे संतांनी एक जरी सूत्र असलं तरी अभ्यासाचं सूत्र मात्र अभ्यासावं लागतं। ते भक्ताला अभ्यासावं लागतं, पूर्ण असेल त्याला नाही अभ्यासावं लागत। म्हणून ते कसं आहे, अतिशुद्ध आहे, अति निर्मळ आहे। त्यांच्या त्या निर्मळतेपर्यंत आपण आपलं दर्शन जर तिथे घेतो म्हटलं तर बऱ्याचशा उणिवा आपल्यालाच आपल्या दिसून येतात। अशा तऱ्हेने आपल्याला पूर्णत्वाच्या वाटेने चालायला प्रेरित केलं। हे प्रेरित करीत असताना तुकोबांचा एक अभंग समोर येतो। तुकाराम महाराजांचे विचार समोर येतात। पिकलिया सेंद कडूपण गेले,
तैसे आम्हा केले पांडुरंगे. उदाहरण फार आपल्या प्रचलित उदाहरण आहे, परंतु लक्ष कधी न दिल्या कारणाने त्याचं महत्त्व आम्ही समजू शकलो नाही. जसं कडुलिंबाची फळ, लिंबोळी याचा उपयोग आम्ही करीत असताना, करून घेत असताना कच्चेपणामध्ये त्याचं कडूपण पुढे येतं. त्या कच्चेपणामध्ये कडूपण पुढे आलं म्हणजे त्याविषयीची आवडी कमी होते. आवडी कमी झाली, आपल्या मताप्रमाणे आवडी नाही म्हणून ते नको म्हणून बाजूला सारे. असेच आपल्याला या विषयाच्या छंदाने, विकाराच्या विकृत छंदाने 84 लक्ष योनीचा संबंध येतो. गुन्ह्यानुसार शिक्षा जशी न्यायालय देतं ती रीती इथे मानावी लागतं. आपण ज्याचं ध्यान केलं, जया ज्याचे ध्यान तसे होय त्याचे मन, म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ धरा, तुकोबा म्हणतात. या सर्व संदर्भावरून हे दिसून येतं की परिवर्तनाशिवाय आपल्या जीवनाला किंमत नाही. परिवर्तन हे जर आपण आपल्या घडवून घेत असेल तर आपला विकास, नाही तर मग पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या कृतीनुसार मानवाचा जन्म पुन्हा मानव होऊन येऊ तरी याच्याही पेक्षा निपटार येऊ शकतो. याच्याशिवाय घृणितपणाचा अंग आपल्याला लाभू शकतं. घृणारहित मात्र कधी येत नाही. अशा एकंदरीत विचारधारेने आपण प्रवाहित असलेल्या कारणाने इथे आपल्या पूर्वज लोकांनी आवडीने, जिव्हाळ्याने विचार दिला आणि परिवर्तनाशिवाय तुमची आमची किंमत नाही हे दर्शवून दिलं. म्हणून ते म्हणतात, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. परिवर्तनामध्ये आडकाठी आणणारे हे काम क्रोध लोभ हे स्वभावातील महान शत्रू असं गीतेने म्हटलं. आणि आपण जर तो विचार केला, कामक्रोधांच्या बाबतीत मनुष्याच्या बुद्धीचा तोल गमावून बसवणारे हे प्रकार आहेत. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे, संसारी जन्मीचे याचे लागे. असं हे भाग्याचं घडवणारं बनवणारं असं शरीर तुम्हा आम्हाला प्राप्त झालेलं आहे. इतकं जर जाणलं तर आपण आपल्या सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू. यातून हा फायदा होऊ शकतं असं मानू. नाहीतर मग फायद्याचे लक्षणं कसे तर दोन तऱ्हेचं दिसून येतं. एक फायदा आपल्या प्रयत्नाचा फायदा दिसतो आणि दुसरा फायदा कसा दिसतो, देवाचा आहे ते लुटून घेणे. देवाचा, मग देवाचाच होय, मग काय देवाचं मी नाही काय.
आणि म्हणून तो विचार येथपर्यंत आलेला दिसतं. दर्शनाला कोणाच्या जायचं आहे? हनुमानजीच्या. माझ्या घरी सत्यनारायण आहे म्हणून मी पूजा करतो, ते सुखरूपपणे झालं पाहिजे असं वाटतं म्हणून मी नारळ आणलं, फोडायचं आहे. त्याच्या परिणामाकडे लक्ष न देता त्या नारळाच्या त्या बुचीला काढतो, फुल लवकर फुटलं पाहिजे म्हणून. पण नारळ कोणाचं? हनुमानजीचं. बुची कोणाची? हनुमानजीची. मग फोडतो नारळ आणि म्हणून तो बुची हनुमानजीची म्हणून हनुमानजीच्या डोक्यावरती, त्या मूर्तीच्या डोक्यावरती ठेवण्याची कुठे कुठे प्रथा मला दिसली. कर्म कसा हाताळतो मनुष्य, त्या प्रथेने कोणता स्वभाव निर्माण होतं? मी श्रेष्ठ, तू कनिष्ठ. तुला महत्त्व देत नाही, महत्त्व जे देतो ते मला देतो. आणि म्हणतोय काय? तो खातो काय तो? अरे तो सर्वांमध्ये व्यापलेला आहे म्हणून तू सर्वाला वाट ना, म्हणजे तो त्याला मिळू शकतं. पण तसं नाही करत. हनुमानजीला त्या नारळाचं कोंब काढतो, जिथून झाड उत्पन्न होतं, झाडाची उत्पत्ती होतं, ते कोंब काढतो आणि कोंब त्यांच्या जवळ ठेवतं. ते हा तुम्हाला, पण कोंब म्हणजे झाड होणारं तुम्हाला, नारळाचा डौल मात्र मला. नारळ फोडतो. मजेशीर वाटतं हे गोष्ट, हे लक्षात घेतलं तर. ते नारळ फोडतो. कोणी आंधळा येईल, कोणी लक्ष त्याचं दिसणार कमी दिसेल. अशा वेळेला विचार येतो किंवा विचारात घेत नाही असं दिसून येतं की तो आला तर त्याच्या पायाला टोकरं, नारळाचे टोकरं लागतील तर जखम होऊ शकतं. याचा काही विचार न करता टोकरं तिथेच टाकून देतो. बुची हनुमानजीची. टोकरं, जखमीचे टोकरं, कुणाला जखम व्हावी, आठवण राहावी, नारळ फोडलं होतं तिथं हनुमानजीने कोणतरी, अशी आठवण राहावी म्हणून ते टोकरं तिथेच. आणि डौल मात्र आपल्या खिशात. तिथं असेलच, काही 10-5 लोक राहिलेत तर 2-3 तुकडे काढला, पाव हिस्सा काढला, तितक्यात निभून घ्या. मनुष्य स्वभाव, स्वार्थी स्वभाव कशा तऱ्हेनं वापरतो. देवाच्या करता आणलं, देवाचं म्हणून आपण वापरतो. असाच मनुष्य हा स्वतः स्वार्थ या कल्पनेने स्वतःच्या करता तो महत्त्व देता दिसतो. याने त्याच्या प्रगतीमध्ये, त्याच्या परिवर्तनामध्ये व्यत्यय निर्माण होत नसेल का याचा विचार करायला हवा होता. तो केला जात नाही. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैश्या आम्हा केले पांडुरंगे. अवयव दिले, ते कडूपण लिंबाच्या त्या बीजामध्ये आहे, परंतु ते कडूपण वातावरण संगतीमध्ये, निर्मळ संगतीमध्ये ते जेव्हा पिकतं तेव्हा ते निर्मळ होतं. जया ज्याचे ध्यान तसे होय त्याचे म्हण, म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. समखून ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय,
अशा तऱ्हेनं जाणीवपूर्वक आपल्याला सावधान करण्यासाठी या संत मंडळींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं दिसतं. लक्ष घालण्याच्या ऐवजी आपण प्रपंचाच्या अधिक गडतेमध्ये जास्त लक्ष घालतो. लक्ष घालायला नको असं नाही म्हटलं, लक्ष घालायला पाहिजे, पण जडत्व येईल इथपर्यंत नाही. जडत्व म्हणजे अतिशयोक्तीपणा, आणि तो अतिशयोक्तीपणा जर वापरला आपण, मग पुढे त्याचा अतिरेक होतं. अतिशयोक्तीमध्ये अतिरेक येतं. ही माझी सवय, मग कशी वापरली तरी चालते असा म्हण. आणि मग त्यामध्ये त्याचा विकास होण्याच्या ऐवजी किंवा विकासाचं वातावरण बनण्याच्या ऐवजी जडत्वाचं वातावरण बनतं आणि पुनरुपी जननम ही क्रिया तिथे सुरू होते. एवढ्या जाणीवेपुरते मनुष्याचा विकास करून घ्यायचा असं जर त्यांनी ठरवलं तर विचार केला पाहिजे. आणि विचार हा अधूनमधून आपल्याला जसं पाण्यामध्ये बुचकाळ्या खायच्या प्रसंग येतं, तसंच या भवसागरामध्ये, या संसार सागरामध्ये उणिवेच्या अनेक लाटा येऊन गटांगळ्या खाण्याची वेळ येतं. डुबक्या मारण्याची वेळ येतं, डुबक्यात बसण्याची वेळ येतं. तो स्वतःहून डुबक्या मारत नाही, मग निसर्गाच्या परिस्थितीत डुबक्या मारावंच लागतं. आणि आता गेलं तिथे तुकाराम महाराजांचा विचार असा समोर दर्शन देताना दिसतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे, संसारी जन्मजे याचे लागे. जरी तो व्यापक असला आणि त्याचाच हा भार असला, तर पण तिथे आपल्या मनाला मानण्याला जी संमती द्यायला पाहिजे होती ती संमती देऊ देत नाही. आपली परिस्थिती ही रोखून ठेवतं, थांबवून ठेवतं. आणि वेळ गेला की मी हे केलं नाही, मग आता मी म्हातारपणात मी एकाग्रता आणेल, आता तिथे कंबर दुखते, कशी एकाग्रता येईल? किंवा डोळ्याने दिसत नाही, शब्दाचा भावार्थ संदर्भ काय होता हे कळत नाही. कोणता ग्रंथ तिथे त्याला मदत करेल? हे मदतविरहित असा प्रसंग त्याच्यावरचा येतो. म्हणून इथे तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी. आपण आपला तो मुद्दा सोडून देतो. या जीवनात आपला प्रवास करायचा आहे ही निष्ठा सोडून देतो आणि आहे त्याच्यामध्ये आपण घडून राहण्याचा प्रयत्न करतो. मी तुझ्याकरता जगलो की नाही, आता तू माझ्याकरता जग. हाच विचार कुटुंबाच्या दृष्टीने पुढे येतो. आपला विकास झाला पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे, तसा त्यांचा उद्धार झाला पाहिजे. उद्धारण्याची क्रिया कोणती? म्हणून दोन तऱ्हेनं ते पुढे येतं. हो का तरंगू लहानू, परी सिंधूशी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नव्हे किमा. ईश्वरी तत्वामध्ये जे शाश्वत गुण आहे ते गुण माझ्यातही देखील अल्प प्रमाणात आहे. प्रमाण जास्त वापरता येत नाही.
कारण की क्षमताच नाही आहे कोणतीच. क्षमताच नसल्या कारणाने हा संभ्रमात पडतो आणि विचार त्याला भेडसावतो की माझं चुकते की बरोबर. मला कोणी काही चुकलं तर काय म्हणेल. आणि मग तुझे त्या संभ्रमात पडल्यानंतर सहजासहजी जर काही आपल्याला मिळवता येत असेल तेवढंच मिळवायचं असं ठरवून तो तिथेच थांबतो. याच्यामुळं आपण आपलं भाग्य उधळून घेतलेलं आहे असं वाटत नाही. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. एवढ्याच करता आपण आपला जन्म घेऊन आलो असल्याचं या वाक्यावरून पुढे येतं. आणि पुढे आल्यानंतर तिथे जर लक्ष गेलं तर आपली उणीव आपल्याला दिसून येईल. ती पूर्णत्वाला आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे अशी जाणीव होईल. आणि ही जाणीव जर झाली तर मी भक्त तू देव असा विचार पुढे पाऊल ठेवेल. मी भक्त आहो आणि तू देव आहे. तू स्वामी आहे, मी सेवक आहे असा भाव निर्माण होईल. हे का गंगासागरासारखा मेळ आहे. गंगासागरासारख्या मेळाने गंगा ही सागररूप होऊ शकते. आणि मुखापाशी सागरासारखा गंगा दिसू शकते. एकंदरीत तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असा विचार कृतीने जर झाला तर तो शाश्वत बनतो. आणि सोहम या भावनेने कल्पनेने जर तो विचार केला तो क्षणापुरता दिसून भासतो. मनुष्य आपल्याच हाताने आपला विकास करून घेऊ शकतो आणि आपणच आपल्या हाताने आपलं अधःपतनही करून घेऊ शकतो. म्हणून संतांना कीव आली. काय सांगू मी या संतांचे उपकार. मद निरंतर जागविती. तू ते रूप बनण्याच्या लायकतीचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तू मन माझं कर. ज्ञानेश्वर माऊली देखील म्हणतं, तू म्हणे हे मीची करी. याच्यामुळं काय होईल, मग बाकी शिल्लक राहील ना. मीच झालो, जितकं मुरलं ते मुरलं, मग बाकीची जे ते मग गोडी राहील शिल्लक. ते कसं आहे, कुच्चर मुंगासारखं आहे. कुच्चर मुंग तुम्ही पाहिला असेल. कुच्चर मुगामध्ये तो पाण्यामध्ये असतो रात्रभर अन्य मुगाबरोबर. बाकीचे मुंग ते दाणे, मुंगाचे दाणे नरम पडतात. त्यात पाणी घुसलेलं असतं, ते नरम पडतं. आणि कुच्चर मात्र आपलं तोंड नाक दाबून शिरू देत नाही. त्याच्यामुळं तो दाणा कडकच्या कडक असतो. आणि कुच्चर मुंगाची उसळ केली आणि ते खायच्या काम आलं आणि कोणाचा दात हालता असला आणि त्याच्या खाली जर आला तर जय श्रीराम म्हणायला लावतं. असाच आपण 84 लक्ष योनीचे वेदनेचे
सहकारी बनतो. म्हणून इथे आपल्याला शिकवण दिली, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ही आवडी निर्माण झाली ना, ते कोणाच्याही संगतीतून असो, संतांची संगत असो, भक्तांची संगत असो, शेजाऱ्या पाजाऱ्याची संगत असो, परंतु भक्तीची संगत. दिवाळी म्हणजे शेजाऱ्याच्या घरी दिवाळी, आपल्याही घरी दिवाळी. आपल्याच घरी दिवाळी, शेजाऱ्याच्या घरी दिवाळी नाही असं नाही. दिवाळी हा सण, दसरा हा सण जसा सामूहिक आहे, तशी भक्ती ही देखील सामूहिक आहे. आणि या सामूहिकतेच्याबद्दल उदाहरण एकनाथ महाराजांचं फार सुंदर आहे. एकनाथ महाराजांच्याकडे श्रीखंड्या नावाने वावरले विठ्ठल किंवा कृष्ण. कथानकामध्ये कृष्णाचं रूप घेतलं आहे. परंतु इतक्या या श्रीखंड्या नावाच्या काही कीर्तनकार 36 वर्ष राबले म्हणते. आज दिवस तुम्ही गणित करा. 3 तप म्हणजे 36 होते, 12 36. मी ते एकच तप समजतो, म्हणजे 12च वर्ष. त्यातलं घनिष्ठपण जसा संसारामध्ये हा वावरतो आणि आपलं म्हणून स्वीकारतो, तसा देवाला आपलं म्हणून स्वीकारतो काय, हा प्रश्न उभा होतो. त्या श्रीखंड्याला आला असल्याची त्यांच्या भक्तिविजय ग्रंथामध्ये ही कथा आहे. ते एकनाथ महाराज छत्तीस वर्षापर्यंत त्या संगती मिळाली. एका वर्षाचे 365 दिवस. आता 12च वर्षाचे आपण गणित धरू, 3 तप 2 तप सोडून देऊ, एकच तप धरू. इतक्या संघटनेमध्ये ओळखी दिली नाही आणि ओळखी होऊ दिली नाही, ओळखू शकले नाही आणि ओळखी दिली नाही. पण विश्वास होता. एकनाथ महाराजांच्याकडे विश्वास होता. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोगो निश्चित दान माझा, हा विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी त्या एका मागासवर्गीय मुलाला, त्याची आई धुणं धुवायला गेली असेल गोदावरीवरते असं समजून उन्हामध्ये तो जायला लागला. रेतीवरचे पावलं पडली, ऊन तापलेलं होतं. एकनाथ महाराज स्नान करून येत होते गोदावरीतून. येत असताना हा मुलगा पाय उचलणं, रडणं हे चालू. त्याच्यामध्ये याला उचललं. भूतदया हे वापरल्याबरोबर श्रीखंड्या गायब झाला. आता ओळखलं याने, म्हणजे ओळख कुठे आहे? कर्मयोगामध्ये ओळख आहे. म्हणून कर्म निर्मळ पाहिजे, तिथे व्यक्तिदोष नको. आणि त्या कर्माच्या संदर्भाबाबत संतांची संगत जर घेऊन गेली तर निर्मळपणा जास्त येतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, की तुम्ही या देवाचं नामस्मरण, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंता, हा भक्तियोग निश्चित दान माझा. कलियुगी सुगम साधन नलगे योग याग तपदान, करिता निर्लज्ज कीर्तन
तेथे जनार्दन उभा असे. सद्गुरुनाथ महाराज.